नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. राज्यात एकीकडे सरकार विरुद्ध भाजप अशी लढाई सुरू आहे, तर भाजप सरकार पाडण्याचा मुहूर्त देत असतानाच राज्यात नवीन समीकरणं जुळण्याची तयारी सुरू झाली आहे. एमआयएमनं एक ऑफर दिलेली आहे. एमआयएमनं मवियासोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं असा नारा विरोधी पक्षांकडून दिला जातोय आणि त्याचाच पुनरुच्चार करत इम्तियाज जलील यांनी ही ऑफर राजेश टोपेंसमोर ठेवली आहे. औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील आणि राजेश टोपे यांची बैठक पार पडली. यावेळी युतीच्या ऑफरबद्दल शरद पवारांनाही सांगावं अशी विनंती देखील त्यांनी टोपेंना केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात एमआयएम खरंच महाविकास आघाडीत येणार का हे बघावं लागणार आहे. इम्तियाज जलील यांना भेटायला राजेश टोपे हे राजकीय चर्चा करायला आले होते की तुमच्या आईला श्रद्धांजली द्यायला? नाही, श्रद्धांजली द्यायला आले होते आणि त्यांच्यासोबत अनेक लोक होते आणि त्यांच्यापैकी एका माणसाने असं सांगितलं की तुमच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून आली. जो आधी आरोप होते तो आरोप. हा, तेच आरोप. मग मी त्यांना सांगितलं की किती सीट्सवर, तर त्याचं म्हणणं होतं की 60-70 सीट्सवर करणार. मी म्हटलं की 7 सीट्स आहे की एमआयएममुळे समाजवादी पार्टीला फटका बसला. फक्त 7 सीट्स आहे. मग मी राजेश टोपे साहेबांना म्हटलं की हे खूप सोपं झालेलं आहे. तुमच्यासारख्या पार्टीजना, काँग्रेसला, राष्ट्रवादीला, आता शिवसेनाही बोलतो की एमआयएम कुठेही निवडणूक लढली तर एमआयएम बीजेपीचे बी टीम आहे, एमआयएममुळे भारतीय जनता पार्टी निवडून येते. मग मी त्यांना ऑफर केलं, चला मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी मी एनसीपी सोबत, काँग्रेस सोबत यायला तयार आहे. तुम्ही सांगा. कारण आमचं हे स्पष्ट मत आहे की या देशामध्ये भारतीय जनता पार्टी खूप घातक ठरत आहे आणि ज्यांचा जे कारभार सुरू आहे या देशामध्ये, या देशासाठी चांगलं नाही आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी मी म्हटलं की आम्ही तयार आहे ना. तुम्ही तर शिवसेनेसोबत गेले आहे, फक्त सत्तेच्या लालसासाठी तुम्ही गेले ना. आणि शिवसेना आपला सगळा एजेंडा सोडून, आपला सगळा भगवाकरण सोडून तुमच्या सपोर्टमध्ये आलेली आहे. फक्त कशासाठी? ते सत्तेच्या कुर्सीसाठी ना. मग आमचा उद्देश हे आहे की भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी तुमची 3 चाकी जे ऑटो रिक्षा आहे त्याला एक चाक जोडून द्या, मग ते कार होतील आणि स्पीडही वाढेल आणि स्पीडही वाढेल. उद्देशही लवकर गाठता येईल. आणि तुम्ही उत्तर प्रदेशची तुलना महाराष्ट्रातून करू नका. एमआयएमचा इथे मोठा प्रभाव आहे. आमचे 2 आमदार आहे, एकमेव खासदार आहे. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले जे आमच्या बाबतीत बोलतो ना, त्यांना मुस्लिमांचं मतं पाहिजे, पण एकही खासदार त्यांना निवडून आणण्याची त्यांच्या हिंमत नाही आहे, त्यांचं ताकद नाही आहे, त्यांची मानसिकता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये एकच खासदार आहे मुस्लिम आणि मी एमआयएमचा खासदार आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, 100पेक्षा जास्त कॉर्पोरेटर्स आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये. 100पेक्षा जास्त ग्रामीण एरियामध्ये आमचे सरपंच पण आहे. म्हणून आम्हाला हे सांगायचे आहे की तुमची मानसिकता आहे की भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी, आमची तर स्पष्ट मत आहे. मग आपण येऊ ना सोबत. तुमची जी ऑफर आहे काँग्रेस राष्ट्रवादीला, याबद्दल सिनियर शरद पवार असतील किंवा सोनिया गांधी असतील, हे काय विचार करतील यावर? आता तुमचंही पद मोठं आहे, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात एमआयएम. काय आहे की काहीतरी त्यांना विचार करण्याची वेळ आलेली आहे. ज्या देशातले सगळे जुनी पार्टी होती, 150 वर्षापूर्वीची पार्टी होती, त्याची काय गत झालेली आहे. आमच्यासोबत आली ना ते. आम्ही तर जे 93 सीट्स लढलो त्याच्या मागे जिथे काँग्रेस होती ते काँग्रेस आमच्याही मागे आहे 53 सीट्सवर. शिवसेनेसोबत गेलं तर काहीही आता अशक्य राहिलेला नाही. एमआयएम कुठेही जाऊ शकते, शिवसेना जर काँग्रेस सोबत जाऊ शकते ना. म्हणजे पॉलिटिक्समध्ये काही होऊ शकतं. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. एमआयएम मवियासोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र कोणीही एकत्र आलं तरी राज्यातील जनता ही मोदींच्या पाठीशी असून ती भाजपलाच निवडून देईल असा विश्वास विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी व्यक्त केलाय. तसंच या सगळ्या आघाडीमध्ये शिवसेना काय करणार याकडे आमचं लक्ष असेल असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. नाही, काय हरकत नाही आहे, त्यांनी जरूर त्यांच्यासोबत जावं, कारण शेवटी ते सगळे एकच आहेत. फायनली भारतीय जनता पक्षाला हरवण्याकरता, पराजित करण्याकरता सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करतायत. पण कोणी एकत्रित आलं तरीही भारतातली जनता, महाराष्ट्रातली जनता ही मोदीजींच्या मागे आहे आणि ती भारतीय जनता पक्षालाच निवडून देईल. फक्त आता
या सगळ्या अलायन्समध्ये शिवसेना काय करणार याच्याकडे आमचं लक्ष असेल. शिवसेनेने आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेला आहे आणि अजांची स्पर्धा वगैरे चालली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत आणि त्यांना बिनखात्याचे मंत्री करण्यात आलेले आहेत. त्यामुळे भाजपची 50% मागणी मान्य झाली आहे का असा सवाल फडणवीसांनी विचारलाय. त्यावर 50% मागणी स्वीकारून फायदा नाही. शेवटी संविधानिक पदावर असलेला व्यक्ती जेलमध्ये असताना त्यांनी पदावर राहणं योग्य नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय. मला असं वाटतं की 50% वगैरे स्वीकारून त्याचा फायदा नाही आहे. शेवटी संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती, जे स्टॅट्युटरी पदावर नाही आहेत ते संवैधानिक पदावर आहे. संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती हा जेलमध्ये असताना त्यांनी पदावर राहणं योग्य नाही आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी भाजपसोबत येणार का असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर माझी याबाबत चर्चा झाली नाही. राजू शेट्टी आमच्या सोबत होते. काही कारणानं ते पलीकडे गेले. सोबत कोण येणार नाही येणार हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलंय. मुळातच राजू शेट्टी हे आमच्या सोबत होते. काही कारणाने ते पलीकडे गेले. आमचं एकच खरं म्हणजे याच्यात अपेक्षा एवढीच आहे, सोबत कोण येणार आहे नाही आहे हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्याच्या संदर्भात कुठली प्रतिक्रिया देणं योग्य नाही. फक्त मला एकच वाटतं की जो कोणी शेतकरी नेता असेल त्यांनी जर मागच्या काळात वळून बघितलं तर जेवढे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे माननीय मोदीजींनी घेतले तेवढे कोणीच घेतले नाही. आणि त्याचसोबत विशेषतः साखर कारखानदारीकरता आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरता जे मोदीजींच्या सरकारनं केलं ते कोणीच केलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे. मात्र अद्याप माझी त्यांची कुठलीही चर्चा झालेली नाही. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांचं सरकार राहणार. औरंगजेब ज्यांचा आदर्श आहे त्यांच्यासोबत युती होणार नाही असं सांगत शिवसेना नेते संजय राऊत MIM सोबतच्या युतीची शक्यता त्यांनी फेटाळून लावलेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत. औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात. ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे त्यांच्यासोबत युती शक्य नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. MIM सोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. ज्यांच्यासोबत त्यांची छुपी युती आहे ती युती त्यांना लखलाभ ठरो असं देखील राऊत यांनी म्हटलंय. राज्यात 3 पक्षांचं सरकार असून त्यात 4था पक्ष येणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षसुद्धा महाराष्ट्रातले जे हे आमचे जे पक्ष आहेत प्रमुख, हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारानं चालणारे पक्ष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे हे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, त्याच्यामुळे अफवा आहेत. MIM आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे ही तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलेलं आहे, बंगालमध्येही पाहिलं आहे. त्यामुळे जे आधीच भारतीय जनता पक्षाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही. शिवसेना, संजय राऊत यांनी ही ऑफर स्पष्टपणे नाकारलेली आहे. MIM सोबतच्या युतीची शक्यता संजय राऊतांनी फेटाळून लावलेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत असं म्हणत त्यांनी युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे.
दरम्यान इम्तियाज जलील यांनी मवियाला दिलेल्या ऑफरनंतर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी राज्यातील पक्षांना सरळ ऑफर दिली आहे। ज्या आमदारांना महाराष्ट्राचा विकास हवा असेल त्यांनी भाजपमध्ये यावं असं कराड म्हणालेत। तर संजय राऊतांनी एमआयएम आणि भाजपची युती असल्याचा आरोप केला होता, त्याला देखील कराड यांनी उत्तर देत भाजप एमआयएमचे विचार पूर्णपणे वेगळे असल्याचं सांगत भाजप कधीही एमआयएम बरोबर जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कामं सोडवण्यासाठी किंवा लोकांची कामं करण्यासाठी भाजपचं सरकार येण्यासाठी तुम्ही कुणाला काय ऑफर देता? महाराष्ट्रामधील विविध मंत्र्यावरती भ्रष्टाचाराचे आणि दाऊद बरोबर संबंध आहेत आणि वेगळे काही आरोप आहेत। अशा परिस्थितीमध्ये काही विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या कॅसेट किंवा दाखवल्या, जी चर्चा झाली, त्याच्यावरून एकंदरीत मला असं वाटतं की महाराष्ट्राचा विकास खुंटलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा विकास ज्यांना व्हावं वाटतं अशा आमदारांनी भाजपमध्ये येण्याची गरज आहे। आता त्यांना काय देता येईल त्याच्याबद्दल मी लहान कार्यकर्ता आहे, पण प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील ते ठरवतील। पण एवढं मात्र खरं की महाराष्ट्राच्या विकासासाठी आता हीच योग्य वेळ आहे की ज्यांना ज्यांना वाटतं महाराष्ट्राचा विकास करावा त्यांनी भाजपबरोबर येण्याची गरज आहे। एमआयएमने ऑफर आता काँग्रेस राष्ट्रवादीला दिलेली आहे, तीच ऑफर तुमच्यासाठी होऊ शकते का? एमआयएमनी राष्ट्रवादी काँग्रेसला जर ऑफर दिली असेल तर चांगली गोष्ट आहे, पण एमआयएम बरोबर आमचं कधीही पटणार नाही, एमआयएम बरोबर आम्ही कधीही जाणार नाही। आम्ही सत्तेसाठी काम करत नसून एका विचारानं काम करणारे आहोत आणि हिंदुत्वासाठी आणि राष्ट्रहितासाठी काम करणारे आहोत। म्हणून एमआयएम जर राष्ट्रवादी बरोबर जात असेल तर तो त्या पक्षांचा विचार आहे। भाजप कधीही एमआयएम बरोबर जाणार नाही किंवा एमआयएमला समावेश करून घेणार नाही। अशा परिस्थितीमध्ये मला आपल्याला विचारायचं किंवा सांगायचं की शिवसेना असेल, शिवसेना, एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काम जर एकत्र करत असतील आणखी या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ होणार आहे, विकास कुठलाही होणार नाही। आता 3 पक्ष एकत्र येऊन भांडत बसतायत, 4 पक्ष एकत्र येऊन आणखी महाराष्ट्राचा खेळखंडोबा होईल। म्हणून आता महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे, आता एकच पर्याय आहे, भारतीय जनता पार्टी। त्यासाठी तुमची ऑफर खुली आहे। महाराष्ट्रासाठी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच विकास करू शकेल। त्यासाठी ज्या आमदारांना वाटत असेल त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील त्यांना भेटलं। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। दरम्यान एमआयएम मविया सोबत गेलं तरी काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे। शिवसेनेने त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी वाटेल ते करायचं ठरवलं आहे। एकत्र जाण्याने काही फार फरक पडत नाही। शेवटी आम्ही हे ठरवलंच आहे की आमची एवढी भीती, कारण आम्ही म्हणजे भ्रष्टाचाराचे खरदंकळ आहोत, त्यामुळे आमची एवढी भीती निर्माण झालेली आहे की सगळेजण एकमेकाचा हात घट्ट धरण्याचा प्रयत्न करणार आणि एकमेकाचा हात घट्ट धरल्यानंतरही अपयशच मिळतं। असं झालं की हळूहळू फटाफट सुरू होईल। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। बंजारा समाजासोबत आमदार श्वेता महाले यांनी होळी साजरी केली। चिखली मतदारसंघातील मौजेहर्णी येथे बंजारा समाज बांधवांसोबत होळी आणि धुलीवंदन त्यांनी साजरा केला। यावेळी त्यांना बंजारा महिलांसोबत त्यांनी ठेका देखील धरला। विविध गीतं गाणाऱ्या बंजारा भगिनींसोबत आज पारंपरिक बंजारा नृत्यात सहभागी होऊन आनंद झाल्याचं मत महालेंनी व्यक्त केलं। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।